नाशिकच्या सातपूर परिसरात विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्स कोर्सला बुधवारपासून सुरुवात झाली। सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये स्वयं संरक्षणाची जागरूकता वाढवण्याचं उद्दिष्ट यामागे आहे। रामदंडी मिलिटरी ट्रेनिंग कोर्स आणि छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स कोर्सला छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी इथं सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमात स्काउट गाईड पथकाने उपस्थित मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत केलं। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विविध विकास संस्थांचे अध्यक्ष बाळकृष्ण ठिकले यांनी स्वीकारलं होतं, तर मंचावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेनुसार झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेनुसार मान्यवरांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी सेल्फ डिफेन्स कोर्स सुरू करण्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट केलं। तसेच इतर शाळांनीही पुढाकार घेतल्यास त्यांनाही प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं। जय हिंद, जय हिंद, सर्वांना नमस्कार। सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि विविध विकास सोसायटी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्रामचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रथम जाहीर करतो। छत्रपती शिवाजी विद्यालय येथे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, आता प्रत्येकाची नावं घेत नाही। त्याचप्रमाणे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेषतः नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वाढ मॅडम, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सर्व शिक्षक वृंद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हा असा प्रोग्राम सुरू करावा नाशिकमध्ये असं बरेच दिवसांपासून आम्ही सर्व पदाधिकारी चर्चा करत होतो आणि आज तो दिवस उजाडला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हा जो सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी हा मनाने आणि मनगटाने सक्षम व्हावा, सबळ व्हावा म्हणून आपण हा प्रोग्राम केलेला आहे, आता घेतलेला आहे। याचा अर्थ असा नाही मित्रांनो की तुम्ही मारामाऱ्या करत सुटावं, कारण आता गेल्या 2-4 दिवसांपासून पेपरमध्ये येत आहे की विद्यार्थी मारामाऱ्या करतात, त्याच्यामध्ये काही लोकांना खूप प्राणघातक जखमाही झाल्या। तर हा उद्देश याचा नाही नक्कीच, परंतु आजची सामाजिक परिस्थिती, तुम्ही वयाने खूप लहान आहात विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आज मला असं वाटतं की तुमच्या त्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे। परंतु आजची सामाजिक परिस्थिती जी आहे, सामाजिक परिस्थिती जी आहे ती हळूहळू बिकट होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यासाठी, त्या सामाजिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून उद्याचे नागरिक जे तुम्ही आहात हे मनाने कणखर असले पाहिजे, शरीराने कणखर असले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीला सामना देण्याची हिंमत त्यांच्याकडे आली पाहिजे, अशी शिकवण आतापासूनच देण्याचा हा प्रयत्न आपली शाळा करत आहे। आणि मी खरंच त्यासाठी या शाळेतल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे, विशेषतः अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, मी तुमचं खरंच अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आपण हा इनिशिएटिव्ह घेतला, तर सर्वात प्रथम या ट्रेनिंग प्रोग्राम या शाळेमध्ये सुरू करायला आम्हाला परवानगी दिली। मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो आणि मला आशा आहे की हा प्रोग्राम इथे सुरू झालेला पाहिल्यानंतर नाशिकमध्ये इतर शाळा सुद्धा पुढे येतील आणि मी खात्री देतो की हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, त्या म्हणजेच भोसले मिलिटरी स्कूल कॉलेज, हे अजिबात मागे राहणार नाही। जेवढ्या म्हणून शाळा पुढे येतील, ज्या शाळांमध्ये 8वी किंवा 9वीतल्या विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग प्रोग्राम द्यायचं त्यांची इच्छा आहे, त्या सर्वांना आम्ही आमचे ट्रेनर्स तिथे पुरवू
याच्यासाठी विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी आकारली जाणार नाही। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध विकास संस्थांचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले होते। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांचं महत्त्व सांगितलं। सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। भारत माते की आपण या ठिकाणी आज सेल्फ डिफेन्सच्या निमित्ताने जमलो आहोत, जेणेकरून मन आणि मनगट दोन्ही प्रबळ करण्यासाठी व स्वतःच्या संरक्षणासाठी या ठिकाणी ट्रेनिंग कॅम्प चालू करणार आहे। त्याचं उद्घाटन आज पिढी सरांनी या ठिकाणी त्यांच्या मनातलं जे काही प्रत्येक शाळेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग दिलं जावं, वाणी सरांची याला प्रेरणा होती। वाणी सरांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि ते आज आपण या ठिकाणी आचरणात आणतोय। सर्व विद्यार्थ्यांनी नम्रपणे जे काही ट्रेनिंग मिळेल, ज्याप्रमाणे आपण अभ्यास करतो, जे शाळेत शिकवलं जातं त्याप्रमाणे इथं ग्राउंडवर पण ते शिकवलं जाणार आहे, ते आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करावं अशी मी माझ्या सगळ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना, तसेच या ठिकाणी आपल्याकडे घोषणातून जे काही पदाधिकारी आले ते साहेब इतर त्यांच्याबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून बरेचसे मंडळी या ठिकाणी आली। मी सर्वांचे नाव घेत नाही, पण आपल्याला याच्यामध्ये थोडीफार उणीव वाटल्यास वारंवार त्यांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न होईल, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण त्याबद्दलची माहिती प्राप्त करण्यासाठी ते आपल्याला नक्कीच सहकार्य करतील। तरी आपण त्यांच्याकडनं चांगलं ज्ञान घ्यावं ही माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या शिक्षकांना आहे। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह हेमंत देशपांडे, नाशिक विभाग अध्यक्ष इंजिनियर संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य, रामदंडी मिलिटरी ट्रेनिंग कोर्सचे अध्यक्ष नरेंद्र वाणी, तसेच विविध विकास संघटना, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले, उपाध्यक्ष बन्सीलाल रायते, सरचिटणीस पांडुरंग शिंदे, सहसरचिटणीस दादाजी शिंदे, खजिनदार संपत आहेर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रल्हाद रायते यांनी केलं, तर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी आभार मानले। यावेळी शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्गही उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।